द डेली लाईफमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गणेश उत्सव 2024 सर्वत्र आनंदी उत्साही वातावरणामध्ये सुरू आहे। गौराईचं देखील आगमन झालेलं आहे। जेजुरीचा खंडेराया याचा हुबेहूब देखावा श्रीपूरमधील नाईक नवरे कुटुंबियांनी आपल्या गौरी गणपतीच्या समोर दाखवलेला आहे। खंडेरायाची मूर्ती देखील गणपतीची हुबेहूब इथं त्यांनी दाखवलेली आहे। आणि खंडेराया म्हटलं की मग बानो आली आणि म्हाळसा आली। तर हे जेजुरी गडावरील बोलकं चित्र त्यांनी आपल्या गणपती आणि गौराईच्या समोर हा जो देखावा आहे ते दाखवलेला आहे। अनेकांचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आणि मग खंडेराया म्हटलं की तिथं म्हाळसा आली किंवा तिची वेशभूषा, त्यानंतर बानो आली, बानूची वेशभूषा, म्हणजे हुबेहूब देवाचं चित्र इथं त्यांनी दाखवलेलं आहे। आणि जी गणेशाची मूर्ती आहे ती देखील खंडेरायासारखी हुबेहूब त्यांनी इथं दाखवलेली आहे। तर अशा प्रकारे एकंदरीत जेजुरी गडावरील सर्व बोलकी इथं चित्र त्यांनी आपल्या ह्या गौराईसमोर दाखवलेले आहे। जेजुरी गडावर असणारी भली मोठी ही दीपमाला आणि त्याच्यावरती अशा प्रकारे तेलाचे दिवे देखील त्यांनी इथं लावून तो सुद्धा देखावा इथं दाखवलेला आहे। शुभविवाह झाला की असतं जागरण गोंधळ, खंडेरायाचं जागरण आणि गोंधळ। मग तुम्हाला माहीत आहे की जागरण गोंधळ म्हटलं की वाघे आला, मुरळी आली, त्यांच्या हातामध्ये असणारी सर्व वाद्य आली। तर हे सुद्धा त्यांनी आपल्या ह्या बोलक्या देखाव्यामधून इथं दाखवलेलं आहे। शुभविवाह सोहळा पार पडला की त्यानंतर पूर्ण देवदेव किंवा आपली कुलदैवताचं दर्शन झाल्यानंतर जे असतं ते म्हणजे जागरण आणि गोंधळ। अनेक जणांचं जागरण आणि गोंधळ हे विधी झाले असतील किंवा आपण इथं समोर स्क्रीनवरती पाहतोय की जागरण गोंधळ कशा प्रकारे असतं किंवा त्यावेळेला कशा प्रकारे पूजा मांडलेली आहे। तर ते सुद्धा त्यांनी अगदी हे बोलक्या स्वरूपात किंवा जिवंत स्वरूपात इथं आपल्या गौराईसमोर दाखवलेलं आहे। काय दाखवलं इथं? हा जेजुरीगड दाखवलाय आम्ही। म्हाळसा, बाणू आणि खंडेराय अशी थीम केली आहे। इकडे अजून बघू शकता आम्ही जागरण गोंधळाचं पण इथं केलेलं आहे, वाघ्या मुरळी वगैरे। कसं सुचलं हे? सुचलं म्हणजे असेच एक थीम म्हणून आलं डोक्यात आणि युट्यूबला पण बघितले होते व्हिडिओ, मग त्याचं थोडी प्रेरणा घेऊन आम्ही केली। गणपती कुठून मिळवला? गणपती हा खूप शोधला, कारण मिळत नव्हता खंडेरायाच्या रूपातला, पण शोधून त्यानंतर ते तलवार वगैरे आम्ही घरी स्वतः बनवली। मग